नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून GR आलेला आहे आणि GR मध्ये निधी मंजूर होऊन वितरणाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. होय, बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित झालेला आहे. ज्या GRची तुम्ही वाट पाहत होता तो GR फायनली आलेला आहे आणि GR मध्ये जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो निधी नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्या वितरणासंदर्भात सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. स्किप करू नका व्हिडिओ. चला तर मग नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे हे आपण पाहूया. स्क्रीनवरती पाहू शकता. शासन निर्णयानुसार या ठिकाणी 5/8/2026 चे विवरणपत्र इथं तुम्हाला दिसत आहे आणि या विवरणपत्रानुसार या GR नुसार जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर या विभागातील शेतकऱ्यांसाठी 394.75 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नागपूर विभागांतर्गत गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या, बाधित शेतकरी संख्या या ठिकाणी पाहू शकता 6,850 आणि या बाधित शेतकऱ्यांसाठीचा जो निधी आहे आपण तो निधी पाहिलेला आहे. हेक्टरी बाधित क्षेत्र किती आहे 2319.64 आणि या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे आणि या निधीचं वितरण सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पहा, छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि या विभागांतर्गत जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो आहे 554. तर निधी मंजूर झालेला आहे 554.34 एवढा निधी या संभाजीनगर विभागांतर्गत, छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी जी रक्कम मंजूर करण्यात आलेला आहे 5,54,33,000 एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात मोठी अपडेट आहे, वितरण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, हा जो निधी वितरित केला जात आहे हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा निधी नाही, तर हा आहे अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते आणि यामध्येच पहा शासन निर्णय आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती मिळत आहे की अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत आहे आणि तोच हा निधी आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळालेली असून महसूल व वन विभागाच्या या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाच्या विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 हे आपण महत्त्वाचं पुढचं जे शासन निर्णयामध्ये प्रस्तावना आहे ती आपण पाहणार नाहोत. तर फक्त महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो आणखीनही प्रलंबित आहे आणि अशा सर्व ठिकाणी बातम्या येत आहेत, माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल नमोचा 9वा हप्ता जमा झाला, 10वा हप्ता जमा झाला, तर या 9व्या 10व्या हप्त्यासाठी आणखी निधी मंजूर झालेला नाही हे लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे शासन निर्णय रोज निर्गमित केले जात आहेत. मात्र नमोचा शासन निर्णय आणखीनही निर्गमित झालेला नाही. त्यामुळे या हप्त्याच्या वितरणासंदर्भात ऑफिशियल तारीख आलेली नाही. अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस तारीख येईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.